प्रियंका मंगेश मोहिते. जॉर्ज मॅलरी ह्या जगप्रसिद्ध गिर्यारोहकाला एकदा कुणीतरी विचारलं की तुम्हाला एव्हरेस्टवर जावंसं का वाटलं. तेव्हा त्यांनी क्षणार्धात उत्तर दिलं, बिकॉज इट इज देअर. ते तिथे आहे म्हणून. कोणत्याही गिर्यारोहकासाठी त्याच्या कक्षांना परिमाण देणारं ह्याच्या इतकं समर्पक विधान नसेल. सातारा शहरातील एका तरुणीला अशाच एका हिमवेड्याने झपाटून टाकलं. जगातील सर्वोच्च अशी 14 शिखरं सर करण्याचं एक स्वप्न तिने पाहिलं आणि 2013 साली जगातलं सर्वोच्च शिखर म्हणजेच माउंट एव्हरेस्ट सर करणारी ती भारतातील सर्वात लहान वयाची तिसरी महिला ठरली. प्रियंका मंगेश मोहिते हे नाव आज फक्त गिर्यारोहण या साहसी खेळांपुरतंच मर्यादित नसून ती आज भारतातल्या अनेक तरुणींसाठी एक दीपस्तंभ ठरली आहे. शिवछत्रपतींच्या राजधानीच्या शहरात ही पर्वतकन्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा बघतच लहानाची मोठी झाली आणि ह्याच डोंगर दऱ्यात भटकंती करताना तिला वेध लागले ते हिमशिखरांचे. गिर्यारोहणाचे बेसिक आणि ॲडव्हान्स कोर्स यशस्वीपणे पूर्ण केलेल्या प्रियंकाने 2012 साली बंदरपूच आणि 2015 साली मेन्थोसा ह्या शिखरांवर यशस्वी आरोहण केले. 2013च्या एव्हरेस्ट मोहिमेनंतर तिने 2018 साली पाऊल रोवलं ते एव्हरेस्टचा शेजारी असलेल्या माउंट लोत्सेवर आणि हे शिखर सर करणारी ती भारतातील सर्वात लहान वयाची महिला गिर्यारोहक ठरली. अष्टहजारी शिखरांच्या धडाकेबाज मोहिमेमध्ये 2019 साली जगातलं 5वं उंच शिखर म्हणजेच माउंट मकालू आणि 2021 साली जगातलं 10वं उंच शिखर म्हणजेच माउंट अन्नपूर्णा तिने पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरित्या सर केलं आणि तेही कोणतीही दुर्घटना न होऊ देता. 2022 साली जगातलं 3रं म्हणजेच माउंट कांचनजंगा शिखर सर करून तिने आजच्या घडीला जगातली 5 अष्टहजारी शिखरं सर करणारी भारतातील पहिली गिर्यारोहिका होण्याचा सुवर्ण बहुमान पटकावला आहे. ध्येय हे फक्त आखून चालत नाही तर अपार मेहनत, सातत्य आणि कौशल्याची उत्तम सांगड घालून ते गाठावं लागतं. प्रियंकाने आज महाराष्ट्राचं नाव संपूर्ण भारतात आणि देशाचं नाव संपूर्ण जगात सुवर्ण अक्षरांनी कोरलं. तिच्याच या उत्तुंग गरुड भरारीला मानवंदना देण्यासाठी आणि तिच्या ध्येयासक्तीचं गुणगान गाण्यासाठी तिला भारत सरकारने गिर्यारोहण क्षेत्रातला सर्वोच्चच म्हणजेच तेनझिंग नोर्गे पुरस्कार देऊन गौरवलं आहे. महाराष्ट्र सरकारनेही तिला राज्यातल्या क्रीडा प्रकारांसाठी सर्वोच्च समजला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार देऊनही सन्मानित केलं आहे. पण प्रियंकाच्या या ध्यासाची आणि साहसाची पताका 7 समुद्रापार फडकली नसती तर नवलच. युरोपमधल्या सर्वोच्च माउंट एल्ब्रुसवर आणि आफ्रिकेतल्या सर्वोच्च माउंट किलीमांजारो या हिमशिखरांवरही तिची विजय पताका डौलाने फडकली आहे. महाराष्ट्राला जिजाऊ आईसाहेबांपासून मिळालेला शौर्याचा उत्तुंग वारसा आपल्या समर्थ खांद्यावर सक्षमपणे तोलून धरणाऱ्या या पर्वत कन्येला युवा सह्याद्री रत्न पुरस्कार प्रदान करताना सह्याद्री मित्र संमेलनात उपस्थित असलेल्या प्रत्येकाचीच मान एव्हरेस्ट इतकीच उंच झाली आहे.